निर्जीव उसासे वाऱ्यांचे, आकाश फिकटल्या ताऱ्यांचे, कुजबुजही नव्हती वेलींची, हितगुजही नव्हते पर्णांचे, ऐशा थकलेल्या उद्यानी, स्वर आले दुरुनी, स्वर आले दुरुनी. कृतिका, जेव्हा मी हे गाणं ऐकलं सुधीर फडकेंच्या आवाजात, तेव्हा मला काय वाटलं होतं हे मी सांगू नाही शकत. मला असं वाटत होतं की त्या काळात मी असायला हवं होतं. त्या काळात जसं लोक हे गाणं ऐकायचे आणि रममाण व्हायचे किंवा जे काय त्यांना वाटायचं ते मला असं खूप वाटतं की मी पण हवं होतो. संगीत दिलंय प्रभाकर जोग यांनी आणि गीत लिहिलंय यशवंत देव यांनी. याचा एक खूप छान किस्सा आमच्याकडे आहे. त्यामुळे स्मृतिगंध निर्मित आणि पुन्हा गाडगिळ्यांसन्स प्रस्तुत कहाणी बिहाइंड द गायनीच्या या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कृतिका, सांग किस्सा. तर एकदा काय झालं की संगीतकार प्रभाकर जोग बसने दादरला येत होते आणि अचानक एक सुरावट त्यांच्या डोक्यात आली. मग त्यांनी ती स्वतःशीच गुणगुणत तिकिटाच्या मागे लिहून काढली. घरी गेल्यावर पेटीवर जेव्हा त्यांनी ते नोटेशन म्हणून बघितलं तेव्हा त्यांना जाणवलं की यावर चांगलं गाणं होऊ शकतं. आणि ते त्या गाण्यासाठी देवांच्या घरी गेले. तिकडे कळलं की त्यांची नागपूर आकाशवाणीला बदली झाली आहे. मग जोगांनी एक इनलाईन लेटर घेऊन त्या लेटरवर नोटेशन्स लिहिली गाण्याची आणि त्यात लिहिलं, एकाकीपणासारखा भाव प्रकट होईल अशी शब्दरचना या चालीवर लिहून द्यावीत, असा मजकूर लिहिला आणि नागपूरला पाठवला. आणि यावर यशवंत देवांची समयसूचकता इतकी की हे गाणं मुंबईहून नागपूरला आलं म्हणून त्यांनी या गाण्याची सुरुवात स्वर आले दुरुनी अशी केली आणि पुढील गाणं 8 दिवसात परत लिहून पाठवलं. किती छान. तर तुमच्या आवडीची सुधीर फडकेंची गाणी आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आम्ही ती वाचू आणि त्यावर काही किस्से असतील तर ते तुम्हाला नक्की सांगू. धन्यवाद.